नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर दुपारीच निघालोय दोघीजणी तयार होऊन. मम्मीची वाट बघत होतो, मम्मी पण आली. तर निघालोय, आता रिक्षा पकडली. तर आम्ही चाललो होतो ठाण्याला. तर ठाण्याला कशासाठी ते तुम्हाला समजेलच पुढे. आणि हिला तर खूप मजा येते कुठे बाहेर जायचं असेल तर. रिक्षा तर खूप आवडते तिला, रिक्षा बस. एवढं छान वातावरण होतं आणि या मोठ्या मोठ्या सगळ्या बिल्डिंग, हे सगळं बघून असं वाटतं की माझं घर कधी होईल. त्यासाठी मोठ्यांचा सपोर्ट पण खूप महत्वाचा असतो. ह्यांच्या मागे कुणाचाच सपोर्ट नाहीये. मी पण जॉबला जात होती, पण मी बाळासाठी आता घरीच आहे. तर बघू आता कधी होईल तेव्हा. तर देवाच्या मनात असेल तर नक्कीच माझं पण घर होईल. छोटं मोठं कसंही असलं तर ते आपलंच घर असतं. पण फक्त मेहनत करत राहायची, त्याचं नक्कीच एक दिवस फळ आपल्याला चांगलंच देणार आहे देव. फक्त तेवढीच आहे की घराचीच इच्छा बाकी आहे. बाकी आता पोहोचलोय मोठ्या आत्याच्या घरी. तर दिवाळीमध्ये कुठे यायला नव्हतं भेटलं, म्हणून आता आलेलो आम्ही. तर फराळ वगैरे केल्यानंतर निघाले दुसऱ्या आत्याच्या घरी जायला, कारण की तिथे माझी बहीण दिलेली आहे. माझी सख्खी चुलत बहीण समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहते. माझ्या आत्याच्या मोठ्या घरातच तिला दिलेली आहे. तर तिला पण थोडं भेटणं झालं. दिवाळीत कुणालाच भेटणं झालं नव्हतं. तर आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी. तर कुणाला दाखवता नाही आलं, कारण की व्हिडिओमध्ये यायला सगळ्यांनाच आवडतं असं नाही, म्हणून कुणाला नाही घेतलं व्हिडिओमध्ये, फक्त घरच दाखवलं तुम्हाला. आता निघाले, रिक्षा वगैरे पकडली आणि ही बघा मागे डिकीमध्ये जाऊन बसली. येता येता संध्याकाळ झालेली, तर खूप भूक लागलेली, म्हणून वडापाव पण घेतला आणि तो खात खात घरी आलो. आणि संध्याकाळ झाली तर आता ट्रॅफिक नाही लागणार असं होणारच नाही, तर ट्रॅफिकमध्ये फसलो. नंतर पुढे पुढे गेलो तर थोडा थोडा पाऊस पण यायला लागलेला. घरी जाऊन जेवण वगैरे पण बनवायचं होतं. गेला आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.